आगामी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचनेवर आज अखेरच्या दिवशी तब्बल 186 हरकती दाखल झाल्या। आज अखेर 229 हरकती दाखल झाल्यात। या आधीच्या निवडणुकी वेळेचीच 99% रचना कायम ठेवूनही हरकतींचा पाऊस पडला। दरम्यान या हरकतींवर सुनावणीच्या तारखा लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त होतील असं सांगण्यात आलं आहे। 23 सप्टेंबर पूर्वी हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। किमान 3 दिवस हरकतींवर सुनावणी चालू शकते। मिरजेतील 2 आणि 3 प्रभाग वगळता सर्व प्रभाग पूर्वीप्रमाणेच कायम आहे असं प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते। तथापि आता दाखल हरकतींमधील मुद्दे विचारात घेताना अनेक प्रभागात नव्यानं जोडतोड केल्याचा तक्रारदारांचा दावा आहे। ही जोडतोड सांगली, खनबाग, कोल्हापूर रस्ता, कुपवाड गावठाण तसेच मिरजेतील मध्यवर्ती लोकसंख्येच्या भागात झाल्याच्या तक्रारी आहेत। विशिष्ट जाती समूह, राजकीय पक्षांची सोय पाहून हे प्रकार केल्याचं म्हणणं आहे। प्रभाग रचना करतानाचे नैसर्गिक नियम डावललेत। आता निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे या रचनेसाठी 2011च्या जनगणनेचा आधार असून त्या लोकसंख्येच्या आधारे प्रभाग रचना असली तरी 1 जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे। नव्यानं पुरवणी मतदार यादीत जोडणार किंवा नाही याबाबतचा निर्णय आयोगाच्या सूचनानुसार पुढे घेतला जाणार आहे। आता सर्वात उत्सुकतेचा भाग असलेला आरक्षणाचा मुद्दा मात्र अद्याप प्रलंबित आहे। हरकती सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयोगाने त्याबाबतचे आदेश येणार आहेत। त्याआधी दाखल हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त आदेशानुसार होईल असं सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते यांनी सांगितलंय। उत्सुकता आरक्षणाची। हरकतींच्या सुनावणीचा आजवरचा अनुभव पाहता बहुतांश हरकतींची वासलात मोघमात लावली जाते। त्यामुळे सध्याच्या प्रभाग रचनेत फारसा काही फरक होईल असं वाटत नाही। मात्र खरी उत्सुकता आरक्षणाची असेल। जैसे थे आरक्षण ठेवलं तर अन्यायच होऊ शकतं। याआधी शासन आदेश पाहता इथे पळवाटा काढल्या जातात। आळीपाळीनं आरक्षण बदललं गेलं पाहिजे। ते न झाल्यास न्यायालयात जायचा इशारा नागरिक जागृती मंचचे निमंत्रक सतीश साखळकर यांनी दिलाय।